नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे तो म्हणजे उजळणीवर. उजळणी म्हणजे रिव्हिजन. आज आपण रिव्हिजनसाठी पहिला टॉपिक जो घेणार आहोत तो आहे प्रयोग. कारण मुलांना प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा किंवा भावे प्रयोगाचं वाक्य कसं ओळखायचं याबद्दल गोंधळ निर्माण होतो. तर तोच गोंधळ आपण आता थोडक्यात दूर करूया. तर पहिलं पाहूया आपण कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तसे नियम तुमचे 3 आहेत, पण त्या 3 नियमांपैकी आपल्याला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे वाक्यातला कर्ता आणि वाक्यातलं क्रियापद. कर्तरी प्रयोगामध्ये जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की दिलेल्या पर्यायातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा, तर कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा म्हटलं तर तुमचा पहिला फोकस गेला पाहिजे कर्त्याकडे आणि दिलेल्या वाक्यातल्या क्रियापदाकडे. ज्या वेळेला कर्ता हा सिंगल येईल म्हणजे विदाऊट प्रत्यय असेल आणि कर्त्यानुसार क्रियापद दिसत असेल तर तुमचं ते वाक्य कोणतं असणार आहे, कर्तरी प्रयोगाचा. आता इथे कर्तरी प्रयोग म्हटलं तर कंपल्सरी तुमचा जो कर्ता आहे तो सिंगलच असणार आहे आणि कर्त्यानुसार क्रियापद येणार. उदाहरणार्थ राणी चिंच खाते. राणी हे स्त्रीलिंगी रूप आहे म्हणून आपलं क्रियापद खाते येते. जसं इथे राम आंबा खातो. राम पुल्लिंगी आहे म्हणून क्रियापद आहे खातो. आता इथे विचार केला आपण कर्माचा, तर कर्माला प्रत्यय नाही किंवा आहे म्हणून आपण या 2 गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करायचं आणि आपण कर्त्याकडे बघायचं आहे. कर्ता सिंगल असेल आणि क्रियापद कर्त्यानुसार असेल तर तो प्रकार येतो कर्तरी प्रयोगाचा. हे लक्षात ठेवा. पुढे आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कंपल्सरी कर्ता प्रत्यय लागलेला असेल. आता इथे बघा प्रत्यय नाही आहे कर्तरीमध्ये, पण कर्मणीमध्ये कंपल्सरी प्रत्यय आहे. मग हे ओळखायचं कसं, तर इथे तुम्हाला हा क्लू क्लिअर होतो की कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्मानुसार क्रियापद येते. इथे कर्त्याचा संबंध येत नाही क्रियापदाबरोबर, इथे कर्माचा संबंध येतो क्रियापदाबरोबर. त्यामुळे कर्त्याला प्रत्यय, कर्म सिंगल आणि कर्मानुसार क्रियापद आलं पाहिजे. तिसरा आहे भावे प्रयोग. आता भावे प्रयोग ओळखायचं अगदी सोपं जातं, कारण भावे प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय आणि क्रियापद हे ना कर्त्यानुसार आहे ना कर्मानुसार आहे, ते स्वतंत्र येते. म्हणजे कर्ता हा स्त्रीलिंगी असू दे पुल्लिंगी असू दे त्यानुसार क्रियापद येत नाही. म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवलं, नुसता कर्ता जरी लक्षात ठेवला तिन्ही प्रकारामध्ये तरी तुम्हाला या तिन्ही प्रकारांचा उलगडा होईल. जसं कर्तरीमध्ये कर्ता सिंगल, कर्मणीमध्ये कर्त्याला प्रत्यय, भावेमध्ये कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय आहे. जर तुम्ही तुलना केली कर्मणी आणि भावेची तर कर्ता सेम प्रत्यय लागलेला आहे, पण कर्मणीमध्ये कर्म हे सिंगल असतं कंपल्सरी, पण भावेमध्ये कर्माला प्रत्यय असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.